हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू ऑल. करंट इलेक्ट्रिसिटी हा जर टॉपिक तुम्ही NCERT बुकमध्ये बघितला असेल तर तो 12th स्टँडर्डमध्ये इन्क्लूड केलेला आहे. पण आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये काय केलेलं होतं तर करंट इलेक्ट्रिसिटी या सेक्शनचा एक 60% जो पार्ट आहे तो स्टेट बोर्डमध्ये 11th स्टँडर्डमध्ये इन्क्लूड केला आहे. सिलेबस तोच आहे, NCERT आणि स्टेट बोर्डमध्ये वेगळा सिलेबस नाही आहे, तोच आहे, फक्त त्याला थोडं डिस्ट्रीब्यूट केलं आहे. 11thमध्ये 60% सिलेबस ॲड केला आहे आणि रिमेनिंग 40% सिलेबस जो आहे या टॉपिकचा तो 12th स्टँडर्डमध्ये ॲड केलेला आहे. मग 11thमध्ये या करंट इलेक्ट्रिसिटी सेक्शनचा जेवढा काही पार्ट ॲड केलेला होता तो पार्ट आपला आता कंप्लीट झालेला आहे. रिमेनिंग पार्ट जो आहे या टॉपिकचा, ज्यामध्ये क्रिचॉफ्स लॉज, जे खूप इम्पॉर्टंट लॉज आहेत टू सॉल्व दी कॉम्प्लिकेटेड नेटवर्क्स, व्हीटस्टोन नेटवर्क आणि डिफरंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ज्यामध्ये मीटर ब्रिज, पोटेन्शियोमीटर, एमीटर, व्होल्ट मीटर असे काही डिफरंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हा सेक्शन आपण 12thमध्ये डिस्कस करणार आहोत. पण या 12thमध्ये जो सिलेबस आहे त्यातला काही पार्ट आपण 11thमध्येच डिस्कस करतोय, जो ॲक्च्युली मी 12च्या स्टुडंटसाठी व्हिडिओमधून डिस्कस केलेला आहे. मी तुम्हाला तुमच्या रेग्युलर लेक्चरच्या शेड्यूलमध्येच 12ची 2 व्हिडिओज सेंड करणार आहे जी तुम्हाला बघायची आहेत, ज्यामध्ये फर्स्ट व्हिडिओ असेल क्रिचॉफ्स लॉजसाठी. क्रिचॉफचे 2 लॉज आहेत, क्रिचॉफ्स करंट लॉ अँड क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. सेंड केल्यानंतर व्यवस्थित बघा ती. अँड देन दी नेक्स्ट व्हिडिओ विल बी ऑन व्हीटस्टोन्स नेटवर्क और व्हीटस्टोन्स ब्रिज. रेजिस्टन्सचं एक नेटवर्क असतं, मग कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सचे क्वेश्चन जर सॉल्व करायचे असतील तर त्यामुळे तुम्हाला व्हीटस्टोन नेटवर्कची कंडिशन घ्यावी लागते, त्यासाठी तो एक व्हिडिओ. असे 2 व्हिडिओज 12चे तुम्हाला 11वीतच बघायचे आहेत आणि व्यवस्थित प्रिपेअरही करायचे आहेत. ओके, तर 11चा जो पार्ट आपण आता कंप्लीट केला आहे त्या पार्टवरती डिपेंड काही न्यूमेरिकल्स आपण सॉल्व करणार आहोत. काही क्वेश्चन्स जे क्वेश्चन डिफरंट कन्सेप्टवरती असेल, रिपीट घेण्यापेक्षा वेगवेगळ्या कन्सेप्टवरती डिपेंड काही क्वेश्चन्स इथून पुढच्या 2 ते 3 व्हिडिओजमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काही क्वेश्चन्सच न्यूमेरिकल्स डिस्कस करणार आहोत, जे पॉवरवरती इलेक्ट्रिक पॉवरवरती डिपेंड असतील, कॉम्बिनेशन ऑफ सेल्सवरती डिपेंड्स असतील, अशा डिफरंट टाईपचे क्वेश्चन्स आहेत जे आपण डिस्कस करणार आहोत. लेट्स स्टार्ट हिअर. The first question is, a battery consists of 12 cells in series, each having an EMF epsilon and internal resistance small r. Some of the cells in the battery are connected with wrong polarity. This battery is connected to another source of EMF 2 epsilon, 2e, and internal resistance 2r. An ammeter in the circuit reads 3 ampere. When battery and source aid each other, suppose each other, and 2 ampere in the same direction when they oppose each other. Find how many cells in the battery are connected with a wrong polarity. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा, यामधून तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतात. क्वेश्चनमध्ये काय दिलं होतं, वी हॅव 12 cells in series each having EMF E. म्हणजे इथं आपल्याकडे 12 सेल्स आहेत इथं कनेक्ट केलेले. ओके, आता इथं मी 12 सेल्स काही दाखवत नाही, पण असे नंबर ऑफ सेल्स आहेत आणि किती नंबर ऑफ सेल्स आहेत, हे 12 number of cells are connected in series. Each cell has EMF epsilon and internal resistance small r. असे 12 सेल्स सेरीजमध्ये कनेक्ट केलेत. आपल्याला माहिती आहे दी इक्विव्हॅलंट EMF ऑफ दी कॉम्बिनेशन ऑफ दिस 12 सेल विल बी 12 इप्सिलॉन. सगळ्यांची ॲडिशन होते. आपण या सगळ्या EMFची काय करतो, इथं ॲडिशन करतो. मग असं 12 टाइम्स असल्यामुळं 12E एवढा टोटल EMF होईल. इंटरनल रेजिस्टन्सचा विचार केला तर तो किती असेल, 12R असेल. प्रत्येकाच्या इंटरनल रेजिस्टन्सची ॲडिशनही होईल. हे रेग्युलर कॉम्बिनेशनमध्ये झालं. पण प्रॉब्लेम या कॉम्बिनेशनमध्ये काय आहे, सम ऑफ दी सेल्स इन दी बॅटरी, म्हणजे आता ह्या कॉम्बिनेशनला बॅटरी म्हणतो आपण, आर कनेक्टेड विथ रॉंग पोलॅरिटी. म्हणजे ह्या 12 सेल्समधले काही सेल्स जे आहेत ते आपण रॉंग पोलॅरिटीनं कनेक्ट केलं. रॉंग पोलॅरिटीचं मिनिंग काय, तर आपण सपोज असे कनेक्ट केले असतील या टाईपमध्ये. आता सपोज ही सेल कन्सिडर करू, यामध्ये यांची EMFची व्हॅल्यू तेवढीच आहे, सेम EMF आहे, सेम इंटरनल रेजिस्टन्स आहे, बट दीज 2 सेल्स आर कनेक्टेड विथ रॉंग पोलॅरिटी. रॉंग पोलॅरिटी म्हणजे काय, तर बघा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असं कॉम्बिनेशन पाहिजे तर सिरीज म्हणतो आपण. बट हिअर द निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ नेक्स्ट सेल. याला आपण अपोज म्हणतो. इथं या सेलला हा सेल अपोज करतो. मग ह्या रॉंग पोलॅरिटीमुळं आता टोटल EMF जो आहे तो किती असेल सांगा आधी. सपोज आउट ऑफ दीज 12 सेल्स n number of cells are connected in wrong polarity.
काय सांगतोय बघा, टोटल नंबर ऑफ सेल्स माहिती आहेत आपल्याला, किती आहेत, 12 आहेत. त्या 12 सेलमधील n नंबर ऑफ सेल किती आहेत ते माहीत नाही, तेच फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. किती सेल्स हे रॉंग पोलॅरिटीमध्ये कनेक्ट केलेत हे फाइंड आउट करायचं. मग आपण असं कन्सिडर करूया की या 12 मधील n एवढे सेल हे रॉंग पोलॅरिटीनं आहेत. आता रॉंग पोलॅरिटी असेल तर काय करतो आपण, हे ॲडिशन होत नाही. या सेलचा EMF घेतला की मायनस, याचा EMF घेतला की मायनस, आणि मग प्लस, बाकीचे प्लसच आहेत. मग इथं हे n सोडून, म्हणजे 12 आउट ऑफ 12 सेल्स, n सेल्स आर कनेक्टेड विथ रॉंग पोलॅरिटी. मग करेक्ट पोलॅरिटीचे रिमेनिंग सेल किती असतील, दोज सेल्स विल बी 12 मायनस n. म्हणजे सपोज इमॅजिन करा की सपोज 2 सेल्स आपण रॉंग पोलॅरिटीनं कनेक्ट केलेत, तर करेक्ट पोलॅरिटीमध्ये किती आहेत, मग 10 असतील, आणि 2 सेल्स रॉंग पोलॅरिटीमध्ये असतील. सो हा जो नंबर आहे 12 मायनस n, व्हॉट इज दिस, दीज आर दी नंबर ऑफ सेल्स कनेक्टेड विथ करेक्ट पोलॅरिटी. आणि मग n एवढे सेल काय आहेत, रॉंग पोलॅरिटीनं आहेत. मग करेक्ट पोलॅरिटी असलेल्या सगळ्यांचा मिळून टोटल EMF किती, तर 12 मायनस n एवढे सेल आहेत, एकाचा इप्सिलॉन. करेक्ट पोलॅरिटीमध्ये असलेल्या सेलचा टोटल EMF एवढा असेल, 12 मायनस n इप्सिलॉन. रॉंग पोलॅरिटीमध्ये असलेल्या हे जे 2 सेल आहेत यांचा EMF काय असेल सांगा. असे किती आहेत, इथं 2 आहेत, पण आपण किती कन्सिडर केले ती n, तर रॉंग पोलॅरिटीमध्ये असलेल्या तेवढ्या सेलचा EMF असेल n इंटू इप्सिलॉन. n इंटू काय झालं, इप्सिलॉन. आणि रॉंग पोलॅरिटीचा EMF हा करेक्ट पोलॅरिटीच्या टोटल EMFमधून ॲड होणार की सबट्रॅक्ट, तर ह्यांचा EMF टोटलमधून सबट्रॅक्ट होतो. मग करेक्ट पोलॅरिटीचा टोटल EMF, रॉंग पोलॅरिटीचा टोटल EMF, आणि मग कॉम्बिनेशनचा टोटल EMF घ्यायचा असेल तर 12 मायनस n इप्सिलॉन मायनस n इप्सिलॉन. सो दिस इज दी टोटल EMF ऑफ कॉम्बिनेशन. ह्या कॉम्बिनेशनचा काय झाला, हा टोटल EMF झाला. लक्षात आलं काय सांगितलं आहे ते. याला आपण असंही लिहू शकतोय बघा, 12 इप्सिलॉन मायनस NE मायनस n इप्सिलॉन, म्हणजे NE हे -2NE होईल, आणि मग दोन्हीमध्ये NE आहे, E आहे, मग 12 मायनस असंही लिहू शकतो आपण याला, 12 मायनस 2n, 12 मायनस 2n, आणि इप्सिलॉन कॉमन घेऊया, हे -2NE होतं इथं, त्यासाठी असा यूज करू शकतोय. सो दिस विल बी दी टोटल EMF ऑफ धिस कॉम्बिनेशन. ह्या कॉम्बिनेशनचा हा काय झाला, टोटल EMF झाला. क्वेश्चन नाही तर हे फक्त बॅटरीचं कॉम्बिनेशन झालं, म्हणजे इथपर्यंतच आलो आहे आपण. लक्षात आलं बघा, सम ऑफ दी सेल्स इन दी बॅटरी आर कनेक्टेड विथ रॉंग पोलॅरिटी, आणि मग त्या बॅटरीचा हा एवढा टोटल EMF मिळतोय आपल्याला. आता नाउ द नेक्स्ट पार्ट, दिस बॅटरी इज कनेक्टेड टू दी अनदर सोर्स ऑफ EMF 2E. आता ही बॅटरी, ही टोटल बॅटरी म्हणूया आपण, या कॉम्बिनेशनला काय म्हटलंय, एक बॅटरी आहे. मग आता यात काय केलं आपण, तर असं करा की या सगळ्यांसाठी आता एकच सेल कन्सिडर करूया आपण, ज्याला बॅटरी म्हणूया, कारण याचा टोटल EMF आपल्याला फाइंड आउट केला आहे आपण. किती टोटल EMF आहे या बॅटरीचा, 12 मायनस 2n इंटू इप्सिलॉन, हा झाला या बॅटरीचा टोटल EMF. मग याच्यासाठी आपण सिम्बॉल सिम्पली एकच बॅटरी आहे असं कन्सिडर करूया, ज्या बॅटरीचा EMF किती आहे, 12 मायनस 2n इंटू इप्सिलॉन. आणि मग या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स किती असेल, तर सेल अपोजिट रॉंग पोलॅरिटीनं जोडा, कसंही जोडा, रेजिस्टन्स तेवढेच राहतात. सो दी इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दिस कॉम्बिनेशन विल बी 12R. 12 सेल होते इथं, प्रत्येकाचा इंटरनल R ॲडिशन होईल सिरीजमध्ये, 12R याचा काय झाला, इंटरनल. ही आपली बॅटरी आहे. आता नाव दिस बॅटरी इज कनेक्टेड टू अनदर सोर्स ऑफ EMF 2E. आणखी एक सोर्स आहे पुढं, आणखी एक सेल आहे, त्याला कनेक्ट केलं. सपोज हा सेल आहे तो, लाईक दिस. दुसरा एक सोर्स आहे ऑफ EMF 2E, 2 इप्सिलॉन याचा काय EMF, अँड इंटरनल रेजिस्टन्स 2R, याचा इंटरनल किती 2R आहे. अँड एमिटर इन दी सर्किट. आता याच्या अक्रॉस असं समजा की याच्या अक्रॉस एक सर्किट कंप्लीट केलं आपण. हिअर द रेजिस्टन्स इज कनेक्टेड R, अँड नाव बिकॉज ऑफ दिस सोर्स करंट विल पास थ्रू दिस सर्किट. या सर्किटमधून करंट पास होतोय, जो मेजर करण्यासाठी इथं एखादा ॲमीटर यूज केला असेल. सो दिस ॲमीटर बघा, अँड ॲमीटर इन दी सर्किट रीड्स 3 एम्पियर, म्हणजे ह्याचं रीडिंग जे आहे ते किती 3 एम्पियर. म्हणजेच काय, तर सर्किटमधून पास होणारा करंट किती आता 3 एम्पियर आहे. फेन दी बॅटरी अँड सोर्स, आता बॅटरी म्हणजे ही आणि हा झाला सोर्स. फेन दी बॅटरी अँड सोर्स एड इच अदर. एडचा अर्थ झाला की सिरीज कॉम्बिनेशन म्हणू शकतोय आपण त्याला. एड म्हणजे ॲडिशन होते दोघांची, एकमेकांना सपोर्ट करतात.
अपोजिट म्हणजे कधी म्हणायचं, याचं निगेटिव्ह आणि याचं निगेटिव्ह एकत्र असेल तर हे सिरीज कॉम्बिनेशन झालं, दोघांच्या EMFची ॲडिशन होईल, त्याला म्हणायचं एड इच अदर. म्हणजे जर हे दोन बॅटरी आणि सोर्स जर एकमेकांना सपोज करत असतील, म्हणजे एड इच अदर म्हटलं इथं, तर या ॲमीटरचं रिडिंग किती 3 एम्पियर. आता एड इच अदरचं मिनिंग काय, तर हे असं कॉम्बिनेशन. आता याचा टोटल EMF किती, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये EMFची काय होते, ॲडिशन होते. सो दी टोटल EMF ऑफ द कॉम्बिनेशन विल बी इक्वल टू किती होता बघा याचा 12 - 2n इंटू इप्सिलॉन प्लस याचा किती 2 इप्सिलॉन. लक्षात आलं. दिस इज दी टोटल EMF इन दी सर्किट. या सर्किटमधला हा टोटल EMF. आणि एवढा EMF असताना सर्किटमधून पास होणारा करंट जो आहे तो किती, इथं करंट 3 एम्पियर एवढा करंट पास होतोय या कंडिशनमध्ये. दुसरी कंडिशन काय दिले, अँड 2 एम्पियर इन दी अँड सोर्स एड इच अदर. इथं हे पहिलं सेंटेन्स इथं संपतंय. अँड 2 एम्पियर इन दी सेम डायरेक्शन, म्हणजे आधी 3 एम्पियर होता, आता किती करंट आहे 2 एम्पियर इन दी सेम डायरेक्शन, म्हणजे त्याच डायरेक्शननं. फेन दे अपोज इच अदर. दे अपोज म्हणजे कोण, बॅटरी अँड सोर्स. हे सेंटेन्सची सुरुवात जी होती ती, द बॅटरी इज कनेक्टेड अनदर सोर्स ऑफ EMF 2E. आता यामध्ये हे अपोज एकमेकांना करतात, याचा अर्थ काय झाला, तर इथं निगेटिव्ह टर्मिनल आणि इथं पॉझिटिव्ह असं कनेक्ट केलं असेल तर एड इच अदरचा मिनिंग कळालं, दोघांचे ॲडिशन होते. आता हेच दोन्ही असे कनेक्ट केले, जर ते दोघं एकमेकांना अपोज करत असतील तर करंट किती 2 एम्पियर आहे. पण हे अपोज करत असतील तर यांचा टोटल EMF किती. आता नाव दी टोटल EMF विल बी 12 - 2n इप्सिलॉन प्लस 12 - 2n इप्सिलॉन. आणि मग याचा ही बॅटरीचा EMF झाला. आता या दोघांचे ॲडिशन होईल का, EMFचे सबट्रॅक्शन, अपोजिट आहेत सबट्रॅक्शन होईल. सो दिस विल बी -2 इप्सिलॉन. And when the total EMF will be this, then the current passing through the circuit is 2 एम्पियर. म्हणजे हा एवढा टोटल EMF असताना 3 एम्पियर करंट आहे, हा EMF असताना 2 एम्पियर करंट आहे. मग आता हे रेशो घेऊन जर आपण याला सॉल्व करायचा विचार केला, फाइंड आउट काय करायचं यामध्ये आपल्याला, फाइंड हाऊ मेनी सेल्स इन दी बॅटरी आर कनेक्टेड विथ रॉंग पोलॅरिटी. या बॅटरीमध्ये जे रॉंग पोलॅरिटीनं कनेक्ट केलेले सेल होते त्याला आपण काय म्हटलं होतं, N म्हटलं होतं. सो हिअर वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट N. आपल्याला N कॅल्क्युलेट करायचं आहे. मग बाकीचे टर्म्स कॅन्सल करू शकतोय. कशा, 2 कंडिशन दिलेत EMFच्या आणि करंटच्या. फॉर्म्युला काय असतो बघा, करंट पासिंग थ्रू सर्किट I विल बी इक्वल टू EMF अपॉन एक्सटर्नल रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स. आता इंटरनल रेजिस्टन्स दोन्ही कंडिशनमध्ये सेमच आहे. इथं किती इंटरनल रेजिस्टन्स येईल सांगा, 12R + 2R 14R. आणि हे सेल जरी ते दोघं एकमेकांना एड इच अदर असतील तरीही तेवढाच येणार, कारण रेजिस्टन्सची काय होते ॲडिशन. म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स दोन्ही कंडिशनला कॉन्स्टंट आहे, पण EMF चेंज होतोय. मग एक्सटर्नल तर कॉन्स्टंटच आहे, हा रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे, इंटरनल कॉन्स्टंट आहे. मग राहिलं काय EMF. सो करंट पासिंग थ्रू सर्किट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू दी EMF, इक्विव्हॅलंट EMF ऑफ दी सर्किट. आणि मग हा रेशो जर विचार केला तर करंटचा आणि EMFचा रेशो. आता करंट 3 एम्पियर असताना एवढा EMF आहे टोटल, and when the current passing through circuit is 2 ampere, then the total EMF will be like this. Then you can take the ratio like this, 12 - 2n epsilon plus 2e 2 epsilon divided by 12 - 2n epsilon minus 2 epsilon equal to 3/2. लक्षात आलं काय केलंय, डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी आहे. मग एवढा EMF असताना हा करंट, हा EMF असताना हा करंट. मग रेशो घेतला EMF वर, म्हणजे EMF टू करंट रेशो यूज केला. मग याला सॉल्व करा. सॉल्व करताना हे सॉल्व करू शकतोय आपण. इथं ईच्या व्हॅल्यूज घेऊन यात एकामध्ये कसे सॉल्व करता येईल बघा, 12 इप्सिलॉन मायनस 2ne म्हणजे इप्सिलॉन प्लस 2 इप्सिलॉन. मग 12 आणि प्लस 2 इप्सिलॉन म्हणजे काय येणार, नाही नंतर लिहूया आपण, आधी टर्म कॅन्सल करूया. इथं काय येतील बघा, 12 इप्सिलॉन मायनस 2n इप्सिलॉन मायनस 2 इप्सिलॉन ही व्हॅल्यू मिळते इक्वल टू 3/2. मग इथं येईल 14 इप्सिलॉन मायनस 2n इप्सिलॉन डिवाइडेड बाय इथं येईल 10 इप्सिलॉन मायनस 2n इप्सिलॉन इक्वल टू 3/2. So here you can, now we can take the epsilon common. So we can write this as
14 minus 2n epsilon divided by 10 minus 2n epsilon equal to 3/2. Now epsilon gets cancelled and we get relation. हे इथं लिहितोय मी 14 minus 2n divided by 10 minus 2n equal to 3/2. Take cross multiplication. So 2 into 14 minus 2n equal to 3 into 10 minus 2n. Multiply करा. 14 into 2, 2 into 2 4n होईल. 3 into 10 30, 3 into 2 6n होईल. एका साईडला घ्या व्हॅल्यूज आणि सॉल्व करा. हे आता इथं पुढं सिम्पल आहे खूप. आणि n ची व्हॅल्यू जी आहे हे सोल्युशन करून आपल्याला जी मिळते दॅट व्हॅल्यू ऑफ n हिअर विल बी 1. याचा आन्सर जे आहे ते काय येतं 1. याचा अर्थ इथं जी बॅटरी आपण कन्सिडर केली होती 12 सेल असलेली, त्या बॅटरीमध्ये फक्त एका सेलची पोलॅरिटी ही रॉंग पोलॅरिटी होती. हे आन्सर मिळालं. एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला त्या कन्सेप्टचा आन्सर मिळतं. आणि हाच विचार करावा लागतो, हाच ॲप्रोच असला पाहिजे तुमचा क्वेश्चन सॉल्व करताना. आणि हे अंडरस्टँडिंगवरती तुमच्या डिपेंड आहे. खूप वेळ लागला क्वेश्चन सॉल्व करायला, एक्सप्लेन करतोय मी. तुम्ही जर स्वतःहून सॉल्व करत असाल तर ते पटकन सॉल्व करता येतं आणि एवढा वेळ नाही लागत त्यामध्ये. ओके, एक्सप्लेनेशनमध्ये थोडा जास्त वेळ जातोय कारण मी तुम्हाला समजावून सांगतोय म्हणून तो वेळ जातोय जास्त. ओके, तर याचं काय आन्सर काय आलं, n इक्वल टू म्हणजे नंबर ऑफ सेल्स कनेक्टेड विथ रॉंग पोलॅरिटी इन अ बॅटरी विल बी 1. ओके, फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर झालं. सेकंड क्वेश्चन. नाउ इन द सेकंड क्वेश्चन द क्वेश्चन इज इन द सर्किट शोन इन फिगर इच बॅटरी इज ऑफ 5 व्होल्ट. म्हणजे इच सेल म्हणा या सर्किटमध्ये कनेक्ट केलेला 5 व्होल्टचा आहे. अँड हॅज अन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ 0.2 ओहम. प्रत्येकाला एक इंटरनल रेजिस्टन्स आहे ज्याची व्हॅल्यू आहे 0.2 ओहम. व्हॉट विल बी द रीडिंग ऑफ अन आयडियल व्होल्ट मीटर कनेक्टेड अक्रॉस ए बॅटरी. डायग्राम दाखवले आणि डायग्राममध्ये एक आयडियल व्होल्ट मीटर कनेक्ट केला आहे. आयडियल व्होल्ट मीटरचं मिनिंग लक्षात ठेवा, ए व्होल्ट मीटर हॅव्हिंग इन्फायनाईट रेजिस्टन्स. आयडियल व्होल्ट मीटर असेल तर त्याचा रेजिस्टन्स इन्फायनाईट असतो. मीन्स द करंट पासिंग थ्रू दॅट व्होल्ट मीटर विल बी निग्लिजिबल, मीन्स 0. म्हणजे त्या व्होल्ट मीटरमधून कुठलाही करंट पास होत नाही. त्यामुळं मेन सर्किटमधून फ्लो होणाऱ्या करंटवरती काही इफेक्ट होत नाही. व्होल्ट मीटर कशासाठी यूज करतो आपण? इथं मी गॅलॉन मीटर लिहिला. ॲक्च्युली काय आहे दिलेला सर्किटमध्ये? व्होल्ट मीटर. ओके, व्होल्ट मीटर कशासाठी यूज करायचा? व्होल्ट मीटर मेजर्स दी टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे त्या दोन टर्मिनलच्या मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो, म्हणजे तो फी मेजर करतो. आता इथं कनेक्ट केला आहे मीन्स दिस व्होल्ट मीटर मेजर्स द टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस धिस सेल. सपोज या सेलचा EMF इप्सिलॉन आहे असं आपण कन्सिडर केलं. या सेलमधून पास होणारा करंट जो आहे, आता करंट कसा पास होतो? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे इकडं पास होईल. सपोज दी करंट पासिंग थ्रू दिस सेल इज I and internal resistance of this cell is small r. मग मला सांगा what is the terminal potential difference across this cell? फीचा फॉर्म्युला we can take the formula phi equal to epsilon minus I small r. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस सेल. ह्या कंडिशन झाल्या. मग इथं काय काय? इप्सिलॉन EMF ऑफ दिस सेल, स्मॉल r इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दिस सेल अँड I इज द करंट पासिंग थ्रू दिस सेल. आता यात गिवन काय काय आपल्याला व्ही काढायचे. इप्सिलॉन गिवन आहे. ईच सेल इज ऑफ 5 व्होल्ट EMF. प्रत्येक सेलचा या सर्किटमधला EMF किती आहे? 5 व्होल्ट. आणि प्रत्येकाचा इंटरनल रेजिस्टन्स 0.2 व्होल्ट आहे, म्हणजे स्मॉल r पण गिवन आहे. राहिलं काय? I इज द करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. पण हा I म्हणजे कुठला करंट आहे? तर या सर्किटमधून फ्लो होणारा करंट. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, व्होल्ट मीटर आयडियल असेल तर व्होल्ट मीटरमधून कुठलाही करंट पास होत नाही. मग आपण व्होल्ट मीटर तात्पुरता काढून टाकूया. हा एवढा पार्ट निग्लेक्ट करा की व्होल्ट मीटर नाही आहे इथं. मग काय होईल? तर हे सर्किट झालं. आता नाव दिस सर्किट कंटेन्स टोटल 8 सेल. 3 3 2 8 सेल्स आहेत. ईच सेल हॅज EMF, सेम EMF अँड सेम इंटरनल रेजिस्टन्स. नाव दी टोटल EMF ऑफ दी कॉम्बिनेशन विल बी 8 इप्सिलॉन. कॉम्बिनेशनचा 8 आहेत ना, सगळ्यांचा मिळून टोटल ह्या लूपमधल्या किती झाला टोटल EMF? 8 इप्सिलॉन नॉट झाला. अँड दी इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दी कॉम्बिनेशन विल बी 8 स्मॉल r. प्रत्येकाची व्हॅल्यू आहे ना इथं. मग 8 इप्सिलॉन डिवायडेड बाय 8 स्मॉल r व्हॅल्यू मिळते इथं. आणि मग टोटल इक्विव्हॅलंट EMF अपॉन इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स विल बी इक्वल टू करंट. करंटचा फॉर्म्युला ॲक्च्युली काय घेतो आपण? इक्विव्हॅलंट EMF डिवाइड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r इक्विव्हॅलंट. हा करंटचा फॉर्म्युला. मग या करंटच्या फॉर्म्युल्यामध्ये ई इक्विव्हॅलंट किती आहे सर्किटमध्ये असलेला? 8 इप्सिलॉन. सगळ्यांची ॲडिशन. कॅपिटल R सर्किटमध्ये नाही आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्सच नाही आहे, मग याची व्हॅल्यू 0 झाली.
इंटरनल टोटल किती, सगळ्यांची ॲडिशन होईल, टोटल किती आला 8 स्मॉल आर. सो दिस विल बी दी करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. मग सर्किटमधून पास होणारा करंट किती येईल बघा, आय इक्वल टू 8 इंटू इप्सिलॉन, एका सेलच्या EMFची व्हॅल्यू 5 आहे, डिवायडेड बाय 8 इंटू स्मॉल आर व्हॅल्यू किती आहे 0.2. सो 8 कॅन्सल होईल, 5 डिवायडेड बाय 0.2 मीन्स की काय व्हॅल्यू येईल बघा 25 एम्पियर. 5 डिवायडेड बाय 0.2 मीन्स 50 डिवायडेड बाय 2 म्हणू शकतो आपण त्याला, आणि 50 बाय 2 25. सो करंट पासिंग थ्रू दिस सर्किट विल बी 25. जो करंट या सेलमधूनही पास होईल, आणि मग या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. फी विल बी इक्वल टू इप्सिलॉन म्हणजे या सेलचा EMF किती आहे 5 मायनस आय 25 इंटू इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सिंगल सेल मीन्स 0.2. सो हियर फी विल बी इक्वल टू, आता 5 ही व्हॅल्यू माहिती आहे, मायनस 25 इंटू 0.2 काय असेल, आता परत ती व्हॅल्यू येईल सांगा 25 इंटू 0.2. याची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली तुम्ही तर आन्सर मिळेल आपल्याला परत 5, म्हणजेच 5 मायनस 5 दिस विल बी इक्वल टू 0. मीन्स दी टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस सेल विल बी 0. याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स काय येतो 0 येतो. सो हियर आवर आन्सर इज 0. Now see next question, third question is determine the percentage by which the illumination of the lamp will decrease if the current drops by 20%. म्हणजे इथं कंडिशन अशी दिले, here we have a lamp, एक बल्ब दिलाय आपल्याला, and this lamp is connected across some battery or source having some EMF epsilon. आता विचार करा, या सोर्समध्ये यातून पास होणाऱ्या करंटमुळं हा ऑन होतो आणि याच्यामधून आपल्याला असा लाईट इमिट झालेली दिसते. याला आपण याचं इल्युमिनेशन म्हणतो, म्हणजेच त्याचा ब्राईटनेस झाला, ब्राईटनेस ऑफ दॅट बल्ब. का तो बल्ब इल्युमिनेट होतो, ग्लो होतो, बिकॉज ऑफ दी प्रोडक्शन ऑफ हीट इन दी फिलामेंट ऑफ दॅट बल्ब. मग इथं जी हीट प्रोड्यूस होते ज्याला आपण एच म्हणतो, या हीटमुळंच तो बल्ब ग्लो होतो, म्हणजे त्याचा ब्राईटनेस आहे. आपल्याला ह्या ब्राईटनेसमध्ये पर्सेंटेज किती चेंज होईल म्हणजे डिक्रीज होईल असं विचारलंय. इफ दी करंट ड्रॉप्स बाय 20%, म्हणजेच या बल्बमधून पास होणारा करंट 20%नं कमी झाला तर त्याचा ब्राईटनेस किती पर्सेंटनं कमी होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं. आता ब्राईटनेस कमी होतोय म्हणजेच इथं प्रोड्यूस झालेली हीट कमी होते. याचा अर्थ आपल्याला कॅल्क्युलेट करायचे पर्सेंटेज ड्रॉप इन हीट. हीट किती पर्सेंटनं कमी होते जर करंट त्यातून पास होणारा 20%नं डिक्रीज झाला असेल तर. ही कंडिशन आहे. सपोज आपण इनिशियल कंडिशन घेऊया, करंट ड्रॉप होण्याच्या आधीची. सपोज द करंट पासिंग थ्रू दिस बल्ब इज आय, रेजिस्टन्स ऑफ दिस बल्ब इज R, then the formula for heat produced H equal to, the formula will be I square R T. T stands for time. टाइम साठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो. मग हा झाला हीट प्रोड्यूस्ड इनिशियल फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये याची व्हॅल्यू आता हा आहे असा यूज करा, हा इनिशियल झाला. नाव करंट इज डिक्रीज्ड बाय 20%. करंटला आता डिक्रीज केलं. इनिशियल करंट किती आता आय आहे, आता डिक्रीज केलाय 20%नं. मग आता न्यू करंट काय असेल, आय याच्या 20%नं कमी झालाय करंट. मग 20%नं कमी झालाय म्हणजे ॲक्च्युली किती पर्सेंट आहे तो, तर तो असणार आहे 80%. म्हणजे 80% ऑफ टोटल करंट. म्हणजे आपण असं लिहू शकतो इथं 80I डिवायडेड बाय 100 हा रिमेनिंग करंट झाला. याला आपण असं लिहू शकतोय 4/5I. लक्षात आलं. 20%नं ड्रॉप झालाय म्हणजे कमी झालाय, म्हणजे आहे किती 80% आहे. 80% कुणाच्या इनिशियल करंटच्या. मग 80% ऑफ इनिशियल करंट आपण असं कॅल्क्युलेट करू शकतोय. इनिशियल करंट आय असेल तर आता ड्रॉप झाल्यानंतरचा करंट किती 4/5 आहे. आता करंट कमी झाला म्हणजे इथं हीट प्रोड्युस्ड कमीच असणार आहे. आणि हीट प्रोड्युस्ड आता नवीन जी असेल, सो दी न्यू हीट प्रोड्युस्ड विल बी H डॅश. देन फॉर्म्युला विल बी आय स्क्वेअर मीन्स 4/5I ब्रॅकेट स्क्वेअर RT सेम असणार आहे, तोच टाईम दिलाय. म्हणजे याला आपण कसं लिहिता येईल 16 डिवायडेड बाय 25 I स्क्वेअर RT. पण I स्क्वेअर RT म्हणजे Hच आहे. मग आपण असं लिहू शकतो आपण इथं 16 डिवायडेड बाय 25 H. फिर H स्टँड्स फॉर इनिशियल हीट प्रोड्युस्ड आणि ही फायनल असेल.
मग आपल्याला आता ही एवढी प्रोड्यूस झाली हीट कधी, करंट ड्रॉप झाल्यानंतर इनिशियल एवढी होती. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे काय, तर बल्बचा ब्राईटनेस जो आहे तो किती पर्सेंटनं कमी होईल आणि ते कशावरती डिपेंड आहे, हीट किती कमी झाले, म्हणजे आपल्याला डिक्रीज इन हीट कॅल्क्युलेट करायचं. सो दी चेंज इन हीट प्रोड्यूस्ड विल बी कॅल्क्युलेटेड इनिशियल मायनस फायनल. अगोदर किती होते आणि आता किती आहे यातला डिफरन्स म्हणजे काय झाला, चेंज इन हीट प्रोड्यूस्ड डिवाइडेड बाय इनिशियल हीट प्रोड्यूस्ड. चेंज इन हीट प्रोड्यूस्ड डिवाइडेड बाय इनिशियल हीट प्रोड्यूस्ड हा रेशो आणि याला इंटू 100 केलं तर आपल्याला मिळेल पर्सेंटेज डिक्रीज इन हीट. काय सांगतोय बघा, एच मायनस एच डॅशचं मिनिंग काय झालं, किती अमाऊंटनं हीट डिक्रीज झाले आणि ओरिजिनल हीट किती होती, याला इंटू 100 केलं की पर्सेंटमध्ये किती डिक्रीज झाली ही व्हॅल्यू मिळेल. अँड नाऊ वी कॅन राईट दिस ॲज 1 मायनस एच डॅश बाय एच सेपरेट डिवाइड केल्यानंतर आणि याला इंटू किती होतं, इथं 100 होतं. नाऊ वी कॅन राईट दिस ॲज 1 मायनस एच डॅश बाय एच. बघा इथं एच डॅश बाय एच केलं तर 16 बाय किती होईल, 25 होईल आणि याला इंटू किती 100 आहे. नाऊ यू कॅन सॉल्व दिस अँड while solving all this you will get the answer. कॅल्क्युलेशन करा, सिम्पल आहे, याचा आन्सर तुम्हाला मिळेल 36. याची व्हॅल्यू काय येते 36. सो द आन्सर विल बी 36%. म्हणजेच इथं हीट प्रोड्यूस्ड जे आहे ती 36%नं डिक्रीज होईल, कमी होईल आणि जेवढ्या अमाऊंटनं हीट प्रोड्यूस्ड डिक्रीज होईल तेवढ्याच अमाऊंटनं बल्बचा त्या ब्राईटनेसही काय होईल, डिक्रीज होईल, म्हणजेच इल्युमिनेशन त्याचं काय होईल, डिक्रीज होईल. सो अवर आन्सर इज 36%. लक्षात आलं, सिम्पल क्वेश्चन आहे. नाऊ सी दी नेक्स्ट क्वेश्चन. In the circuit shown in figure, the heat produced in 5 ohm resistor due to the current flowing through it is 10 calorie per second. युनिट वरून तुम्हाला ते थोडं इथं कन्फ्युजिंग वाटणार आहे बघा. फक्त हीट दिले इथं प्रोड्यूस्ड पण ती पर सेकंडमध्ये दिले आणि प्लस ती कॅलरीमध्येही आहे. नाव फाइंड द हीट प्रोड्यूस्ड पर सेकंड इन 4 ओहम रजिस्टर. यातल्या एका रजिस्टरमध्ये किती हीट प्रोड्यूस झाले ते दिलेलं आहे आणि दुसऱ्या एका रजिस्टरमध्ये किती हीट प्रोड्यूस होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग इथं काही गिवन पॅरामीटरवरून आपण ते फाइंड आउट करू शकतोय. फॉर्म्युले माहीत पाहिजेत. गिवन काय आहे बघा, 5 ओहम रजिस्टर म्हणजे हा आणि याच्यामध्ये हीट प्रोड्यूस्ड इन 5 ओहम रजिस्टर ड्यू टू दी करंट फ्लोईंग थ्रू इट इज 10 कॅलरी पर सेकंड. आता हीट प्रोड्यूस्डचा फॉर्म्युला काय असतो, एच इक्वल टू I²RT. इन जनरल असा फॉर्म्युला आपण घेऊ शकतोय. मग हा जर फॉर्म्युल्यामध्ये मी असं H/T केलं तर रिमेनिंग फॉर्म्युला काय राहतो, I²R. याला काय म्हणणार, हीट प्रोड्यूस्ड पर टाईम, पर युनिट टाईम म्हणू शकतो आपण याला, हीट प्रोड्यूस्ड पर युनिट टाईम. मग याला युनिट काय घेणार, हीटचं युनिट कॅलरी घेतो आपण आणि पर युनिट टाईम म्हणजे कॅलरी पर सेकंड झालं. तेच दिलं आहे आपल्याला, कॅलरी पर सेकंड. म्हणजे हे 10ची व्हॅल्यू आहे म्हणजे ॲक्च्युली I²R. याला आपण असंही लिहू शकतोय V²/R आणि हा तर फॉर्म्युला पॉवरचा आहे. हा फॉर्म्युला कशाचा आहे, पॉवरचा. हीट प्रोड्यूस्ड किती असते, जेवढं आपण वर्क डन करतो आणि वर्क डन पर युनिट टाईम इज नथिंग बट पॉवर. त्यामुळे हे रिलेशन लक्षात ठेवा. याचा अर्थ हे 10 जे दिलं आहे दॅट 10 इज नथिंग बट दी पॉवर, बट इन टर्म्स ऑफ कॅलरीमध्ये दिले. इथं हीट प्रोड्यूसर कशी आहे, कॅलरी. मग आपण इथं फाइंड आउट जर केली तर व्हॅल्यू कशी येईल बघा, पॉवरची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर पॉवर विल बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉर्म्युला. पॉवर किती दिले आपल्याला, 10 कॅलरी पर मीटर आहे म्हणजे 10 इंटू कॅलरीचं जूल करायचं असेल तर इंटू 4.2 करावं लागेल. नाऊ वी कॅन राईट दिस ॲज जूल पर सेकंड. कॅलरी पर सेकंडच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण आता, जूल पर सेकंड. हा फॅक्टर माहीत आहे, जूलचं कॅलरीमध्ये कन्वर्ट करताना 4.2नं डिवाइड करतो, मग कॅलरीचं जूल करताना 4.2नं मल्टिप्लाय करणार आपण. सिम्पल कन्सेप्ट आहे. ही झाली आपली पॉवर गिवन. आता ह्याच फॉर्म्युल्यावरून जर विचार केला तर इथं फीचा फॉर्म्युला काय तयार होईल बघा, PR होईल इकडं V². सो फी विल बी रिटन ॲज √P इंटू R. फी इक्वल टू काय येईल, √P इंटू R. व्हॅल्यू पुट करा, √Pची व्हॅल्यू किती आले, 10 इंटू 4.2 म्हणजे 42 झालं, इंटू R इज रेजिस्टन्स. आता ही पॉवर हीट प्रोड्यूस्ड कुणाच्या अक्रॉस होती, 5 ओहम रजिस्टरच्या, म्हणजे याच्या अक्रॉसची हीट प्रोड्यूस्ड आहे म्हणजे याचा रेजिस्टन्स किती आहे तो 5 ओहम. अँड दिस आन्सर विल बी 2110. कॅल्क्युलेशन करून बघा. येस,
2110 अंडर रूट आन्सर येईल. व्हॉट इज दिस? दिस विल बी दी फी. फी मीन्स व्हॉट? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस 5 ओहम रजिस्टर. चला फी मिळालं कारण याची हीट प्रोड्यूसर दिली होती, मग याचा अर्थ याची हीट प्रोड्यूसर दिली म्हणजेच हे फी कुणाच्या अक्रॉस असणार आहे? याच रेजिस्टन्सच्या अक्रॉस. आता विचार करा, ही जी ब्रँच आहे आणि ही ब्रँच ह्या कशा आहेत? दोन्ही एकमेकांना कनेक्ट पॅरलल आहेत. पॅरलल कॉम्बिनेशनचा रूल काय सांगतो? इन पॅरलल कॉम्बिनेशन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच ब्रँच विल बी सेम. याचा अर्थ जर या 5 ओहम रजिस्टरच्या अक्रॉस फी एवढा पोटेन्शियल डिफरन्स असेल तर या दोघांच्या अक्रॉस तेवढाच पोटेन्शियल डिफरन्स असला पाहिजे. म्हणजे ए आणि बीच्या या 2 पॉईंटच्या मध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो या दोन्ही ब्रँचच्या अक्रॉस राहतो. याचा अर्थ याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स मिळतोय. आता इथं विचार करा, दोघांचा मिळून टोटल रेजिस्टन्स किती आहे? 10 ओहम. 6 + 4 किती झाला? 10 ओहम. याच्या दोघांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे हेच घेऊ शकतोय आपण, जे किती आले आपलं? √210. फी माहिती आहे, आर माहिती आहे, देन वी कॅन कॅल्क्युलेट दी करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. सो दी करंट पासिंग थ्रू दिस ब्रँच आय विल बी इक्वल टू फी बाय आर. जनरल फॉर्म्युला हा असतो करंटचा फॉर्म्युला. मग या ब्रँचच्या अक्रॉस म्हणतो मी, दोघांचा मिळून जी टोटल ब्रँच आहे याच्या अक्रॉसचं फी किती आहे? जे हे होतं किती? √210 डिवाइड बाय रेजिस्टन्स किती येणार दोघांचा मिळून? 10 येईल. सो दिस इज दी करंट, एम्पियरमध्ये असेल, पासिंग थ्रू दिस ब्रँच. या ब्रँचमधून पास होणारा करंट मिळेल. म्हणजेच एवढा करंट ह्या 4 ओहममधून पास होतोय, यातून पास होतोय. कॅल्क्युलेट काय करायचं? आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे 4 ओहम या रजिस्टरमधून करंट पास झाल्यानंतर प्रोड्यूस होणारी हीट प्रोड्यूस्ड पर सेकंड. हीट प्रोड्यूस्ड पर सेकंड म्हणजे परत आलं I²R. म्हणजे आता नाव हीट प्रोड्यूस्ड पर सेकंड इन 4 ओहम रजिस्टर म्हणजेच H/T हीट प्रोड्यूस्ड पर सेकंड इन 4 ओहम रजिस्टर विल बी इक्वल टू काय फॉर्म्युला घेऊ शकतोय आपण? I²R. पण हे आय कोणता आता? करंट पासिंग थ्रू दिस ब्रँच. हा किती आलाय आपला? एवढं व्हॅल्यू आले. मग याचा स्क्वेअर होणार, रूट निघून जाईल, 210/100 10चा स्क्वेअर होईल म्हणजे I² आलं. ओके, इंटू आर. इंटू आर म्हणजे किती? याचा रेजिस्टन्स किती येतो? 4 ओहम आहे. लक्षात आलं? ही व्हॅल्यू झाली. आणि यामध्ये प्लस इंटू मी याला 4 इंटू नाही. हे आन्सर कशात येईल? जूल का कॅलरीमध्ये येईल? सांगा. जूलमध्ये येईल कारण आपण कन्वर्ट केलंय. सो दिस आन्सर विल बी इन जूल पर सेकंड. हीट प्रोड्यूस्ड ही झाली जूल पर सेकंडमध्ये. अँड नाव इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दी हीट प्रोड्यूस्ड कॅलरी पर सेकंड देन इट विल बी 210/100 इंटू 4 डिवाइड बाय 4.2. त्याला डिवाइड 4.2 करावं लागेल. आणि मग हे सगळं सॉल्व करा. यू विल गेट द आन्सर हीट प्रोड्यूस्ड इन कॅलरी पर सेकंडमध्ये मिळेल. हे जर सॉल्व केलं तुम्ही याचं आन्सर जे मिळतंय ते 2 मिळतंय. ओके, कॅल्क्युलेशन करून बघा, तुम्हाला आन्सर मिळेल. सो द आन्सर विल बी 2 कॅलरी पर सेकंड. कॅलरीमध्ये काय घेतोय? हे आन्सर येणार कशामध्ये? जूलमध्ये. हे येणार कॅलरीमध्ये कारण आपण 4.2 काय केलं? याला डिवाइड केलं. सो दी आन्सर विल बी हीट प्रोड्यूस्ड इन 4 ओहम रजिस्टर विल बी 2 कॅलरी पर सेकंड. लक्षात आलं? सिंपल क्वेश्चन होता, व्यवस्थित लक्षात ठेवा.